हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत सौ शोभा राऊत यांची लिखित कादंबरी अबोल प्रीत बहरली. चला तर मग ऐकूया भाग 8. नाना ठरवल्याप्रमाणे हॉस्पिटलमधून लवकर घरी आले. अनघा सुमतीबाईची तयारी झालेली होती. रवी काही अजून घरी आला नव्हता. सगळे तयार झाले. अशोकही तेथे येऊन दाखल झाला. सगळेजण नानांच्या कारमधून कॉलेजमध्ये आले. अनघा प्रथम उतरली आणि समोरच रविताला पाहून आनंदली. अय्या रविता, तू माझ्या आधी हजर? अनु, चल घाई कर, कार्यक्रम सुरू होण्याच्या बेतात आहे. रवीने आई, नाना, अशोक यांना पुढच्या लाईनमध्ये आपल्या शेजारीच बसवले. कार्यक्रम सुरू झाला. स्टेजवरील पडदा हळूहळू वर गेला. स्टेजवर कॉलेजचे प्रिन्सिपॉल, प्रमुख पाहुणे म्हणून आलेले मोठे साहित्यिक आणि अध्यक्ष म्हणून आलेले मंत्री महोदय, आपल्या पत्नी समवेत बसलेले आणि पुढे हसतमुख माईक हातात घेऊन उभा असलेला अभिजित. सफारी सूटमध्ये तो भारी देखणा रुबाबदार दिसत होता. अभिजितने बोलायला सुरुवात केली. प्रथम त्याने प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष यांची औपचारिक ओळख करून दिली. त्यानंतर कॉलेज संबंधी थोडे सांगून त्यांनी गॅदरिंग विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे छान पार पडले आणि आता बक्षीस प्रदानाचा कार्यक्रम पाहुण्याच्या शुभ हस्ते होत आहे, त्याबद्दल आनंद व्यक्त केला. पुढे त्याने विद्यार्थ्यांना सूचना दिली. ज्या विद्यार्थ्यांचे नाव पुकारण्यात येईल त्याने शक्यतो लवकर स्टेजवर येऊन आपले बक्षीस स्वीकारावे. सर्वात प्रथम महत्त्वाचे बक्षीस देण्यात येणार आहे. तुम्हा सर्वांना माहीतच आहे, आपल्या कॉलेजमध्ये फर्स्ट प्राईज म्हणून एक महत्त्वाचे बक्षीस असते. ते बक्षीस अशा विद्यार्थ्याला मिळते जो गॅदरिंगच्या संपूर्ण कार्यक्रमात उत्कृष्ट ठरला आहे. त्या बक्षिसासाठी विद्यार्थ्यात चुरस असते, उत्कंठा असते, काही वेळा लहान मोठ्या पैजाही लागतात. यावर्षी ज्या व्यक्तीला हे बक्षीस मिळाले आहे ती व्यक्ती तुमच्या चांगलीच परिचित आहे, कारण या पाठोपाठ 2 वर्षे त्यांनी हा मान मिळवला आहे. त्यावेळी त्यांना नाटकातील सर्वोत्कृष्ट भूमिका केल्याबद्दल ते बक्षीस देण्यात आले होते. पण ह्या वर्षी नाटकातून बाहेर पडून त्यांनी छोटासा कलापूर्ण असा कार्यक्रम सादर केला. त्यांनी केलेले बहारदार भरतनाट्य नृत्य तुम्ही अजून विसरला नसणार. ओळखलेत ना? मिस अनघा भोसले. अनघा भोसले यांनी लागोपाठ 3 वर्ष हे फर्स्ट प्राईज मिळवण्याचा बहुमान मिळवला आहे. आजपर्यंत आपल्या कॉलेजमध्ये फर्स्ट प्राईज मिळवण्याची हॅट्रिक झाली नव्हती. कॉलेजच्या रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे आणि त्यांच्या यशाबद्दल कॉलेजकडून त्यांना एक बक्षीसही देण्यात येत आहे. मिस अनघा भोसले फर्स्ट प्राईज. त्यांच्या क्रिकेटच्या भाषेत मॅन ऑफ द सिरीज. अभिजितच्या या बोलण्यावर कडाडून टाळ्या पडल्या. अनघा स्टेजवर गेली. तिने फर्स्ट प्राईजची छोटी ढाल स्वीकारली आणि त्यानंतर कॉलेजचे खास बक्षीस म्हणून नटराजची सुंदर मूर्ती देण्यात आली. अनघाने स्मितवदनाने सर्वांना नमस्कार केला आणि ती स्टेजवरून खाली आली. त्यानंतर इतर बक्षिसे देण्यात आली. अनघानेही आणखी 3 बक्षिसे मिळवली. रवीची तर बक्षिसे घेताना धांदल उडाली. 8 बक्षिसे त्याच्या नावावर होती ना. टाळ्यांचा वर्षाव होता. बहीण भावांचे कौतुक होत होते. त्यांच्यावर स्मृतिसुमने उधळली जात होती. नाना आणि सुमतीबाई यांच्या आनंदाला पारावर नव्हता. आज लग्नाच्या रौप्य महोत्सवी त्यांच्या मुलांचे यश पाहून दोघेही भारी खुश झाले, आनंदले, कृतार्थ झाले. डझनांनी बक्षिसे घेणाऱ्या आपल्या 2 मुलांकडे कौतुकाने वात्सल्याने पाहत होते. प्रमुख पाहुण्यांनी नंतर आपल्या छोट्याशा भाषणात कॉलेजमधील निम्मी बक्षिसे भोसले बंधू भगिनींनी घेतल्याचे कौतुकाने सांगितले. कार्यक्रम संपला. डॉक्टर अशोक रवीचा आणि अनघाचा पराक्रम पाहून थक्क झाला होता. त्याला अनघा आता खूप खूप आवडू लागली. सर्वांच्या बरोबर अशोक घरी आला. आतापर्यंत अनघाचे अभिनंदन करायला त्याच्या दृष्टीने खास वेळ मिळाला नव्हता. अशोकने प्रथम रवीचा हात हातात घेऊन अभिनंदन केले आणि त्यानंतर अनघाचा हात स्वतःहून हातात घेत तो म्हणाला, अनघा, तुझ्या या अद्वितीय पराक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन. ओ थँक्यू मिस्टर अशोक, म्हणत अनघाने आपला हात सोडून घेतला.
तिला अशोकचे हे वागणे आवडले नव्हते, पण तिने तसे दर्शवले नाही. सुमतीबाईंनी दोन्ही मुलांना आपापली बक्षिसे देव्हाऱ्यापुढे ठेवायला सांगितली. त्यांनी देवापुढे दिवा लावला, साखर ठेवली आणि मनोमन आळवणी केली. माझ्या या 2 गुणी मुलांना असेच प्रगतीपथावर ठेव. अशोक निघून गेला. जेवणे झाल्यानंतर रवीने अनघाला विचारले, अनु, झोपायला जाणार आहेस का? नाही रे रविदा, आज अजून झोपच येईना झाली. का गं? ज्या फर्स्ट फ्लाईटसाठी तुझी तहानभूक झोप गेली होती ते तर आता मिळाले आहे ना? खरेच अनु, मला फार फार आनंद झाला आहे. अनु, तू बैस इथे, मी आलोच. रवी निघून गेला. अनघाने हळू आवाजात टेप रेकॉर्डर सुरू केला. तिच्या आवडत्या मुकेशची गाण्याची कॅसेट लावली. झूम झूम के नाचो आज, गाओ खुशी के गीत हो. तोच फोनची रिंग वाजली. आला हॉस्पिटलमधून फोन. तिला पूर्ण विश्वास होता रात्री 10 वाजता फोन येणार म्हणजे नानांचाच. तिने फोन उचलला. हॅलो, अनघा स्पीकिंग. मी अभिजित बोलतो आहे. क्षणभर अनघाचा विश्वासच बसला नाही. मला रवीबरोबर बोलायचे आहे. रवी झोपला आहे का? नाही, मी बोलवते त्याला. प्लीज 1 मिनिट. फोन प्रथम तुम्ही घेतला आहे, तेव्हा मिनिटभर तुमच्याशी बोललं तर चालेल काय? अनघा गोंधळली. हो, पण एवढ्या रात्री रविदाला फोन केलात, काही विशेष आहे का? अभिजित हसला. अहो, विशेष ते आमच्याकडे काय असणार, तुमच्याकडेच खास. आज व्यक्तिशः तुमचे दोघांचे अभिनंदन केले नाही म्हणजे कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच तुम्ही गेलात ना, त्यामुळे काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. आजचा दिवस तो आजच, उद्या अभिनंदन करण्यात काय अर्थ? म्हटले, आता प्रत्यक्ष नाही तरी फोनवर. मिस, आज स्टेजवर तुमचे नाव वारंवार मला घ्यावे लागले. तुम्हाला राग तर आला नाही? मला माहिती आहे मी तुमचे नाव घेतलेले तुम्हाला आवडत नाही, पण तेव्हा मी एक प्रोफेसर होतो, आता फक्त अभिजित आहे. प्लीज विसरून जा. बरं, तर महत्त्वाचे म्हणजे हार्दिक अभिनंदन. अनघाला त्याच्या सर्व बोलण्याचे हसू येत होते. ती चटकन म्हणाली, ओह, मी आपली फार आभारी आहे मिस्टर यू. तिचे हे मिस्टर यू ऐकून अभिजित दिलखुलास हसला. त्यावेळचे त्याचे ते हास्य तिला मोहक वाटले. रविदा येत आहे, त्याला मी फोन देते. नकळत सरावाने ती बोलून गेली. बाय, गुड नाईट. पलीकडून प्रतिसाद आला. गुड नाईट, बाय बाय. रविदा, तुझा फोन. रवीने फोन घेतला आणि तो आश्चर्याने म्हणाला, ओ सर, तुम्ही? अच्छा, एवढ्यासाठीच फोन केला. थँक्यू. गुड नाईट. रवीने फोन ठेवला. रविदा, झोप आली बाबा आता, मी जाते झोपायला. रवीला आश्चर्य वाटले. अरे, आता 5 मिनिटापूर्वी तुला झोप येत नव्हती आणि आता झोपायला निघालेस? जादूची कांडी वगैरे आहे काय तुझ्याकडे? काहीतरीच रविदा तुझे. खरंच रे, आता झोपावेसे वाटते. ठीक, तर मी सुद्धा जातो माझ्या खोलीत, वाचत पडतो थोडा वेळ. अनघाने टेप रेकॉर्डर बंद केला. ती तिच्या रूममध्ये आली. नाईट लॅम्प लावून ती कॉटवर आडवी झाली. अभिजितने केलेले अभिनंदन ऐकून तिला समाधान वाटले. अभिजितचे शाब्दिक अभिनंदन आणि अशोकने केलेले सक्रिय अभिनंदन किती तफावत होती, त्या विचारात ती झोपी गेली. अभिजितने 3 दिवसाची रजा घेतली होती. शनिवार रविवारला जोडून बऱ्याच दिवसात त्याला गावी जायला मिळाले नव्हते. मध्यंतरी 2 दिवस जाऊन आला, तेवढेच. स्पोर्टच्या प्रॅक्टिसमुळे आणि त्यानंतर नाटकाच्या प्रॅक्टिसमुळे सुट्टी असूनही तो जाऊ शकला नव्हता. सरस्वतीबाईच्या, अभिजितच्या आईच्या प्रत्येक पत्रात असायचे, खूप दिवसात आला नाहीस, लवकर ये, एका दिवसासाठी तरी येऊन जा, आईचीच माया ती. अभिदादा, तू लवकर ये हं परत, तू नसलास म्हणजे मला बिलकुल करमत नाही. अगं पण पल्लू, मी फक्त 4 दिवसांकरिता जाणार आहे. बुधवारी मला कॉलेजला यावेच लागेल. तू मुळीच काळजी करू नकोस. हो, पण तुला करमणुकीला वेळ तरी कधी असतो? पाहावे तेव्हा तुझा अभ्यास. अरे, करायलाच पाहिजे अभ्यास. बाबांची इच्छा मला पूर्ण करायची आहे. प्रत्येक वेळी बाबा घरी आले म्हणजे त्यांचा पहिला प्रश्न असतो, अभ्यास कसा चालला आहे पल्लूताई? अभिदादा, यावेळी तू त्या रेखाला बघून ये हं. मावशीच्या पत्रातील
तिची एवढी तारीफ वाचून मलाही तिला पाहावेसे वाटू लागले आहे. काय रे, राहील ना लक्षात? छट, काही नको रेखा आणि ठेका. मग पाहिजे तरी कोण, तूच सांग. कोणी मनात भरली आहे की काय? पल्लू, जा पाहू तू इथून. उगीच डोके उठू नकोस. अभिदादा, नक्कीच कोणीतरी आहे तर. तसे नसते तर तू हा असा उगीचच रागाचा आव आणला नसतास, खरं ना? तिच्या या बोलण्याने अभिजीतच्या डोळ्यासमोर अनघा उभी राहिली आणि तो अगदी हळू आवाजात स्वतःबरोबर बोलावे तसा म्हणाला, आहे काय आणि नाही काय माझ्या दृष्टीने सारखेच. पल्लू, प्लीज तू जा पाहू इथून. पल्लवी चटकन उठून गेली. तिच्या मनात विचार आला, अभिदादा नक्कीच कुठेतरी गुंतला आहे, पण काहीतरी घोटाळा दिसतो आहे. आपला अभिदादा तिला फारच आवडत होता. त्याच्यासारख्या तरुणाला नाकारणारी तिच्या दृष्टीने निव्वळ महामूर्ख होती. कदाचित ती कोणीतरी आधीच कुठेतरी गुंतलेली असेल. हो, नक्कीच, म्हणूनच तो असा म्हणाला असणार. पल्लवीने पुस्तक डोळ्यासमोर धरले. ती वाचू लागली, पण तिला वाचलेले काही एक कळत नव्हते. न पाहिलेल्या त्या मुलीचा ती विचार करू लागली आणि अचानक तिच्या डोळ्यासमोर हसरा रवी उभा राहिला. रवी, सूर्य. ती स्वतःशीच हसली. मनचक्षुसमोरच्या रवीला तिने प्रश्न केला, तू तर नाहीस ना कुठे गुंतलास? नाहीतर अभिदादासारखी माझी स्थिती होईल. आणि या स्वतःच्याच प्रश्नावर ती अडखळली, संकोचली, लाजली. त्या प्रश्नाचा अर्थ या क्षणी तिच्या लक्षात आला. म्हणजे त्या रवीवर आपण प्रेम करतो आहोत? होय. नाही तर असा प्रश्न आपल्या मनातच आला नसता. नेहमी अभ्यासात गुंतलेली पल्लवी प्रथमच या वेगळ्या विषयावर विचार करीत होती. आतापर्यंत वेगवेगळ्या रोगांची लक्षणे पाहून तो रोग कोणता हे ठरवण्याचे शिक्षण घेतले, पण ह्या प्रेमरोगाची, हृदयरोगाची लक्षणे तर आपण ओळखलीच नाही. रवी आपल्या घरी यावा, कुठेतरी दिसावा ही ओढ, आणि तो आला नाही म्हणजे होणारी हुरहुर, तो पुन्हा कधी दिसेल याची उत्सुकता, हीच का ती प्रेमाची लक्षणे? रोग समजला, पण आता यावर उपाय? पल्लवी तशीच बसून राहिली. तिला काही एक सुचेना. तोंडातल्या तोंडात ती फुटफुटली, रवी, आय लव्ह यू, आय लव्ह यू. अभिजित पहिल्या पिरियडवर गेला. रवी क्लासमध्ये नव्हता. त्याला आश्चर्य वाटले. आजपर्यंत रवीने कधी त्याचा पिरियड बुडवला नव्हता. आज रवी त्याचे पुस्तक आणणार होता. अभिजितला आज गावी जायचे होते. पुस्तकाची आवश्यकता त्याला होती. जिन्यावरून जाताना अभिजितला अनघा दिसली. पुढे होऊन रवीबद्दल तिला विचारावे असे क्षणभर त्याला वाटले, पण त्याने तसे केले नाही. रवीच्या घरी जाऊन पुस्तक आणावे असे त्याने ठरवले. 4 वाजता अभिजित रवीच्या घरी आला. दार बंद होते. त्याने कॉलबेल वाजवली. अनघाने दार उघडले. अभिजितला असा अचानक पाहून ती गोंधळली. स्वतःला सावरत म्हणाली, रविदा घरात नाही. किती वेळात येईल? आपण काही सांगू शकाल का? पिक्चरला गेला आहे. 6-6:30ला येईल. अरे बापरे, 6 वाजता येणार? मग मोठी पंचायत झाली. मी सांगते रविदाला आपण येऊन गेलात हे. महत्त्वाचे काम असेल तर घरी पाठवू. काम तर महत्त्वाचे आहे, आणि 6 नंतर तो भेटायला आला तरी मी त्याला भेटू शकणार नाही. 5:30च्या गाडीने मी गावी निघालो आहे. घरात दुसरे कोणी आहे का? आई, नाना? मी एकटीच आहे. नाना दवाखान्यात गेले आणि आई नुकतीच बाहेर गेली आहे. तिचे हे उत्तर ऐकून अभिजित नाराज झाला. या 4 दिवसात त्याला ते पुस्तक वाचून काढायचे होते. तो बोलून गेला, माझे एक पुस्तक आहे रवीकडे, आणि त्या पुस्तकाची मला गरज आहे. आपण थोडी तसदी घेणार का तेवढे पुस्तक शोधून देण्याची? प्लीज. आता मात्र अनघाला नकार देण्याची जीवावर आले. हो जरूर, या ना आतमध्ये या. पुस्तकाचे नाव सांगा, मी शोधून आणते पुस्तक. अभिजितने पुस्तकाचे नाव सांगितले. त्याला बसायला सांगून ती पटकन जिना चढून रवीच्या रूममध्ये गेली. अभिजित मनातल्या मनात विचार करीत होता, बाईसाहेब मनातून चिडल्या असणार. झोपेतून उठल्यासारखे दिसते. नक्कीच. डोळे लालसर दिसतात, केस विखुरलेले, कपडे चुरगळलेले. अशा घरगुती अवतारात ही सुंदर दिसते आहे. आणि आज थोडी माणसाळल्यासारखी वाटते आहे.
मला तर वाटले रविदा घरात नाही, तुम्ही चालू लागा म्हणते की काय. भारी तिखट काम आहे बुवा हे. अनघा रवीच्या पुस्तकांचा रॅक तपासत होती, पण तिला पाहिजे ते पुस्तक मिळत नव्हते. टेबलावरही नव्हते. ठेवले तरी कुठे त्याने. तिचे लक्ष उंचावर असलेल्या शोकेसकडे गेले. तेथे 3-4 पुस्तके दिसत होती. त्यात तर नसेल ना ते पुस्तक. एकदा खात्री तर करून घेऊया. स्टूल घेऊन ती त्यावर चढली. टाचा उंचावून तिने पाहिले. पाहिजे असलेले पुस्तक मिळाले. तिला समाधान वाटले. शोधण्याचा एवढा अट्टहास केला, पण वाया नाही गेला. उतरण्यासाठी तिने एक पाय खाली सोडला आणि त्याच वेळी स्टूलाने एकदम पलटी खाल्ली. अनघा खाली पडली. ते पुस्तक तसेच तिच्या हातात होते. खाली पडताना काचेच्या फ्लॉवर पॉटला धक्का लागला आणि तोही कोसळला होता. धडाम असा आवाज खाली असलेल्या अभिजितला गेला. अभिजित ताडकन उभा राहिला. नक्कीच काहीतरी झाले आहे. अभिजितने भराभर जिना चढून रवीची खोली गाठली. पाहतो तर स्टूल लवंडलेले, काचाचे तुकडे आणि त्यामध्ये उठून बसण्याचा प्रयत्न करीत असलेली अनघा. ते सारे पाहून अभिजितच्या काळजाचा ठोका चुकला. तो घाबरला. चटकन पुढे झाला. अनघाला उठून बसण्यास मदत करीत तो बोलून गेला. अनु, अनु, फार लागले तर नाही ना तुला? अरे बापरे, मनगटाला काच लागलेली दिसते आहे. तिला सावरत तो म्हणाला, इथे या खुर्चीवर बसता येईल का? अनघा उठली. तिच्या डाव्या पायातून सरकन कळ आली. आई ग, वेदनेने ती पुन्हा विव्हळली. काय झालं? पाय दुखावलाय? होय हो. होय, हा डावा पाय फार दुखतो आहे. अभिजितच्या मदतीने ती खुर्चीवर बसली. मनगटातून थोडेसे रक्त येतच होते. अभिजितने तिचे मनगट हातात घेऊन पाहिले. काच आत असेल तर असे त्याला वाटले काच आत असेल असे त्याला वाटले नाही. चटकन त्याने त्याचा खास आवडता लकी रुमाल बाहेर काढला. त्याने तिचे मनगट बांधले. खाली जाऊन त्याने पाण्याचा ग्लास आणला. तोपर्यंत अनघा थोडी सावरली होती. त्याची धावपळ पाहून त्याही स्थितीत तिला हसू आले. घे, पाणी घे, बरे वाटेल. त्याने ग्लास अनघांच्या ओठांना लावला. अनघा संकोचली. चटकन ग्लास आपल्या हातात घेतला तिने. तुमचे ते पुस्तक तिकडे टेबलाखाली गेले आहे, तेवढे घ्या. अभिजित मनातून नर्वस झाला. आपल्यामुळे तिला दुखापत झाली. पुस्तक उचलून घेत तो म्हणाला, सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला फार त्रास झाला. पण तुमचे पुस्तक तर मिळाले ना? थोडेसे हसून अनघा म्हणाले, होय, थँक्यू व्हेरी मच. वास्तविक अनघाला त्याचा खूप राग यायला पाहिजे होता, पण तसे झाले नव्हते. अभिजित विचार करीत होता, हे तडतडणारी फटाकडी हे एवढे होऊने शांत कशी? आता ती तडकण्यापूर्वी इथून निघून जाणे योग्य. रवीला सांगा मी पुस्तक घेऊन गेलो आणि बुधवारी कॉलेजला येणार आहे. जाताना क्षणभर त्याने तिच्या मनगटावर बांधलेला आपला आवडता रुमाल पाहिला आणि तो निघून गेला. अनघा सावकाश उठली. डावा पाय सांभाळत ती जिना उतरली. पाय दुखू लागला. ती तिच्या खोलीत गेली. कॉटवर झोपली. तिच्या डोळ्यासमोर नुकताच घडलेला प्रसंग उभा राहिला. छे, किती वेंधळेपणा झाला आपला. चक्क खाली आपटी खाल्ली. आपल्या या बावळटपणाला काय म्हणाला असेल तो? ती दचकली. आता शांतपणे सर्व आठवताना त्याचे ते वाक्य आठवले आणि तेच ते वाक्य तिच्या कानावर आदळू लागले. अनु, अनु, फार लागले नाही ना तुला? तो चक्क अनु म्हणाला. अगदी एकेरीत. आपलीच ऐकण्याची काही गफलत तर झाली नसेल ना? छे, तो तेच वाक्य म्हणाला. अनु, अनु, फार लागले तर नाही ना तुला? दारावरची बेल वाजली. अनघाची विचार शृंखला तुटली. सावकाश जाऊन तिने दार उघडले. रवी घरात आला. अनु, अगं, पिक्चर सुरू झाल्यानंतर लक्षात आले, देशमुख सरांचे पुस्तक द्यायचे राहिले. अगदी घाईने आलो बघ. आता प्रथम सरांचे घर गाठतो. त्याचे लक्ष अनुच्या चालण्याकडे गेले. ए अनु, अगं, अशी लंगडी का घालायला लागलीस? अरे, त्या पुस्तकामुळेच बाबा. आई ग, ती विव्हळली. तिच्याजवळ कोच्यावर बसत तो म्हणाला, अनु, अगं, कळेल असे सांग ना, त्या पुस्तकाचा आणि तुझ्या पायाचा काय संबंध? आणि हे काय, सरांचा आवडता रुमाल तो तुझ्या मनगटावर? रवी आश्चर्याने म्हणाला. अरे, मला बोलू तर दे. रविदा, तुझे ते सर आले होते. पुस्तक पाहिजे होते त्यांना. 4 दिवस गावी जाणार आहेत ना,
म्हणाले, प्लीज तेवढे देता का? मी काय म्हणणार? का रे रविदा, ते पुस्तक एवढ्या उंचीवर ठेवायचे काही नडले होते का? असा राग आला तुझा? रागाची नंतर सांग अनु, तो तर तुला नेहमीच येत असतो. पुढे काय झाले ते सांग प्रथम. काय होणार? स्टूल घेऊन पुस्तक काढले, उतरायला गेले तर धडामधूम स्टूल पडले. मी पडले. फ्लॉवरपॉट फुटला, डावा पाय दुखावला, मनगटाला काच लागली. फिनिश. असं. आता आले लक्षात. त्या पुढचे मी सांगतो. आमचे सर घाबरले असणार, तुझ्या मदतीला धावले असणार. अनु, अगं हा रुमाल सरांचा खूप आवडता आहे. का ते मात्र माहिती नाही. अगं एकदा मी सरांच्या घरी गेलो होतो. सर एकदम हैराण दिसले. त्यांची शोधाशोध सुरू होती. मला सुद्धा मदतीला घेतले. रुमाल शोधण्यासाठी प्रत्येक ठिकाणी ते शोधत होते. म्हणत होते, तो रुमाल सापडल्याशिवाय मला चैन पडणार नाही. एवढे त्या रुमालात काय आहे सर? असाच दुसरा मिळेल ना? नाही रवी, तसेच आणि त्यापेक्षा सुंदरही खूप मिळतील. पण मला नकोत. मला तोच रुमाल पाहिजे. तो लकी आहे. तेवढ्यात तिथे पल्लवी आली. पल्लू, माझा रुमाल कुठे ठेवलास तू? मी नाही रे बाबा, मी मुळीच ठेवला नाही. पल्लू, तुला काय पाहिजे ते सांग. पण माझा आता अंत पाहू नको. प्लीज रुमाल दे. थँक्स अभिदादा, लवकर रोडावर आलास. पाहिजे ते देणार कबूल केले आहेस ना? मला की नाही HMTचे घड्याळ पाहिजे. या जुन्या डब्बीचा कंटाळा आला आहे. आणि तिने पिलो कवरमध्ये व्यवस्थित घडी घालून ठेवलेला त्याचा रुमाल काढून दिला. अगं 4 रुपयाच्या रुमालीसाठी 400 रुपये देऊ केले त्यांनी. असा त्यांचा हा एवढा आवडता रुमाल चक्क त्याने तुझ्या रक्ताळलेल्या मनगटाला बांधून खराब केला. मला फार आश्चर्य वाटते आहे. रविदा, ही पल्लवी कोण आहे त्यांची? बरेच दिवस मनात घुटमळणारा प्रश्न अनघाने विचारला. तिचा प्रश्न ऐकून मात्र रवीची कळी एकदम खुलली. पल्लवी ना? अगं ती सरांची मावस बहीण आहे. रवीचे हे उत्तर ऐकून अनघा आनंदली. रवी निघून गेला. मनगटावरील रुमालावर हळूवार हात फिरवीत ती मनात म्हणाली, खरेच का मी एवढी लकी आहे की मिस्टर यूचा एवढा आवडता लकी रुमाल त्यांनी स्वतः हाताने बांधला आहे. चटकन तिने त्या रुमालावर ओठ टेकले आणि आपली विचित्र कृती पाहून तीच लाजली. अभिजितही गाडीमध्ये विचार करीत होता. आपण चक्क तिचे नाव घेतले, अनु, पण ते नाव असे आपल्या तोंडात सहजासहजी आलेच कसे? कसे म्हणजे काय? ती तुला आवडते. तिला तशा स्थितीत पाहून तू बावरलाच आणि चटकन बोलून गेलात. अनु, फार लागले तर नाही ना तुला? अभिजितला हसू आले. होय, ती अनु आपल्याला फार आवडते. तिच्या ते वाक्य लक्षात आले तर बापरे, किती चिडेल ती, रागवेल. आणि आता जेव्हा ती समोर येईल तेव्हा आपले काही खरे नाही. एकदम बॉम्बस्फोट होणार तर. त्याच विचारात तो गावी पोहोचला. चला तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.